ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। एकीकडे शालार्थ आयडी घोटाळा गाजत असताना आता अल्पसंख्याक शाळा मान्यता घोटाळा बाहेर आला आहे। भाषिक आणि धार्मिक शाळांना अल्पसंख्याक शाळा मान्यता दिली जात होती। GR मधील त्रुटीचा फायदा घेऊन हजारो अल्पसंख्याक शाळा सुरू झाल्यात। महाराष्ट्रामध्ये मराठी शाळा शेवटचा घटका मोजत आहे। अल्पसंख्याक शाळा झाली तर शासकीय बंधने लागू होत नाही, TET मधून सुटका होते, RTEचा नियम लागू होत नाही, शिक्षक भरती करताना आर्थिक लूट करता येते, शिक्षक भरतीमध्ये 75 लाख ते 1 कोटी मिळतात, शासनाकडून अनुदान मिळते, CSR फंडातून घोटाळा करता येतो। अशा नानाविध फ्रॉडमुळे संस्था चालक राजरोस कोट्यवधींची लूट करतात। मंत्रालयातील एक महिला अधिकारी तर या शाळांची दलाल आहे, तिचे रेट कार्ड फिक्स आहेत। मंत्रालयातूनच ही लूटमार असेल तर छोट्या अधिकाऱ्यांना दोष देऊन फायदा काय? काही ठिकाणी परप्रांतीय मुस्लिम लोकांना स्थानिक दाखवून प्रवेश दिला जात आहे, त्यात बांगलादेशीही आहेत। राष्ट्रीय सुरक्षेस धोका ठरलेल्या या अल्पसंख्याक शाळांची चौकशी करून त्यांची मान्यता रद्द करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने केली आहे। भ्रष्टाचार निर्मूलन परिषदेने हायकोर्टात याचिका दाखल करून सर्व अल्पसंख्याक शाळांची चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद सातत्याने पाठपुरावा करीत आहे। अधिकारी या घोटाळ्यात गुंतल्याने चौकशी कुणी करावी असा प्रश्न उभा राहिलाय। न्यायालयानेच या प्रकरणी गंभीर दखल घ्यावी अशी मागणी होत आहे। ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।